लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रातील 3ऱ्या क्रमांकाचा जिल्हा म्हणून नाशिक जिल्हा परिचित आहे। नाशिक जिल्ह्याचे क्षेत्रफळ 15,582 चौरस किलोमीटर इतके असून येथील लोकसंख्या 61 लाखाहून अधिक आहे। भगवान राम, लक्ष्मण आणि सीता आपल्या वनवासाच्या काळात गोदावरीच्या काठी वनातच वास्तव्याला होते। येथे लक्ष्मणाने सूरपंखा या रावणाच्या बहिणीचे नाक कापले होते। संस्कृतमध्ये नाकास नासिक असे म्हटले जाते, त्यावरून नाशिक हे नाव पडले। तर मोगल साम्राज्याच्या काळात नाशिक गुलाबांचे शहर म्हणून गुलशनाबाद या नावाने प्रसिद्ध होते। एवढेच नाही तर 9 शिखरांचे शहर म्हणून नवशिख नाशिक आणि नंतर अपभ्रंश होऊन नाशिक असा एक मतप्रवाह आढळून येतो। याशिवाय जनस्थान, त्रिकंटक अशा विविध नावांनी नाशिक जिल्हा ओळखला जातो। दक्षिण भारताची गंगा म्हणून प्रचलित असलेली व महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी गोदावरी या नदीचा उगम सह्याद्री पर्वतात नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, ब्रह्मगिरी पर्वतावर झालेला आहे। गोदावरी व्यतिरिक्त वैतरणा, भीमा, गिरणा, कश्यपी, दारणा इत्यादी महत्त्वाच्या नद्या नाशिक मधून वाहतात। नाशिक जिल्ह्याला धुळे, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, ठाणे, गुजरात ते वलसाड, नवसारी आणि डांग जिल्ह्याची सीमा लागून आहे। या जिल्ह्यात मराठी भाषा मोठ्या प्रमाणावर बोलली जाते। नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि लासलगाव परिसर कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, तर नाशिक जिल्हा द्राक्षांचा जिल्हा म्हणून सर्वदूर ओळखला जातो। यासोबतच वाईन निर्मितीसाठीही नाशिक प्रसिद्ध आहे। त्यामुळे वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून आता नाशिकची ओळख आहे। नाशिक जिल्ह्याचे कमाल तापमान 41.5 सेल्सिअस तर किमान तापमान 8.7 अंश सेल्सिअस इतके आहे। या जिल्ह्याची समुद्र सपाटीपासून उंची 565 मीटर इतकी आहे। जिल्ह्यातील पश्चिम भागातील इगतपुरी, सुरगाणा व पेठ तालुक्यात 2000 मिलीमीटर इतका पाऊस पडतो। मात्र पूर्वेकडे याचे प्रमाण एकदम कमी होत जाते। सुरगाणा, पेठ, इगतपुरीचे हवामान कोकण सारखे आहे, तर निफाड, सिन्नर, दिंडोरी, बागलाण आदी भाग पश्चिम महाराष्ट्र सारखा आहे, तर येवला, नांदगाव, चांदवड आदी भाग विदर्भासारखा आहे। यामुळे नाशिकला मिनी महाराष्ट्र म्हणून ओळखले जाते। नाशिक जिल्ह्यात काळाराम मंदिर, धम्मगिरी, रामकुंड, श्री सोमेश्वर मंदिर, पांडवलेणी, पंचवटी, मांगी तुंगीचे मंदिर व 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक गणले जाणारे त्र्यंबकेश्वर मंदिर, गंगापूर येथे गोदावरी नदीवर बांधण्यात आलेले देशातील पहिले मातीचे धरण, सापुतारा हे निसर्गरम्य व थंड हवेचे ठिकाण, नांदूर मधमेश्वर येथील भरतपूर अभयारण्य, सिन्नर ही यादव साम्राज्याची सुरुवातीची राजधानी, तसेच 3.5 पीठापैकी एक पीठ असलेले सप्तशृंगी माता मंदिर, मालेगाव येथील पेशव्याचे सरदार नारोशंकर यांनी बांधलेला भुईकोट किल्ला आदी अनेक पर्यटन स्थळे नाशिक जिल्ह्यात आहे। भारतात आल्या 4 कुंभमेळा पैकी सिंहस्थ कुंभमेळ्याचे क्षेत्र नाशिक असून या ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो। तर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे हिंदू वंशावळीची नोंद केली जाते। नाशिक जिल्ह्यात सटाणा, सुरगाणा, मालेगाव, देवळा, पेठ, दिंडोरी, चांदवड, नांदगाव, निफाड, येवला, इगतपुरी, सिन्नर, कळवण, त्र्यंबकेश्वर असे एकूण 15 तालुके आहेत। नाशिक जिल्ह्यात सह्याद्री, गाळणा, साल्हेर, मुल्हेर, वनी, चांदवड, सातबारा रांगा आणि मालेगावचे पठार आदी पर्वत डोंगर रांगा आहेत। तर ब्रह्मगिरी, साल्हेर, मुल्हेर, अंकाई, टंकाई, मांगी तुंगी या आदी महत्वाची जोड किल्ले येथे आहे। याच नाशिक जिल्ह्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था, महाराष्ट्र राज्य पोलीस अकॅडमी, प्रेस नोट, पोस्टकार्ड, तिकिटे छापण्याचा कारखाना, ओझर येथे मिग विमानाचा कारखाना, इगतपुरी येथे निलगिरी पासून कागद निर्मितीचा कारखाना, तर देवळाली येथे सैन्याचे प्रशिक्षण केंद्र आहे। याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह केला। तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मित्रमेळा या संघटनेची स्थापना केली होती। क्रांतिकारकांचे जणू तीर्थक्षेत्र ठरलेल्या या शहरातील विजानंद थिएटरमध्ये अनंत कान्हेरे या महाराष्ट्राच्या सुपुत्राने कलेक्टर जसनचा वध केला। तर सुप्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकर व ज्ञानपीठ विजेते साहित्यिक वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची ही कर्मभूमी होय। तर येवले शहर हे तात्या टोपे यांचे जन्मगाव आहे।
विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येथे आपला धर्मांतराचा निर्णय जाहीर केला होता. तर भगूर हे गाव स्वातंत्र्यवीर वीर सावरकरांचे जन्मस्थान आहे. नाशिक शहर हे तापी व गोदावरी नद्यांच्या खोयात वसलेल्या दख्खन पठाराचा भूभाग असून येथील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाशिक जिल्ह्यात वाहणाऱ्या सर्व नद्या या नाशिक जिल्ह्यातच उगम पावतात. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.